छत्रपती शिवाजी महाराज की जय। भूतकाळाच्या चातडावर पाय रोवून वर्तमान काळ उलटा टांगून भविष्य घडवायला शिकवणाऱ्या राजाला रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून त्रिवार मानाचा मुजरा। काळजा नवात डोळ्यात आत, काळजा नवात डोळ्यात आत, छातीत पोलाद ही सिंधूची औलाद। ताकद हत्तीची, चपळाई चित्त्याची, भगवे रक्त शरीराने सक्त, झुकते इथेच फक्त दिल्लीचे तख्त आणि झुकवू शकतात मराठीच फक्त, कारण आम्ही छत्रपती भक्त। महाराष्ट्र 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 आणि महाराष्ट्र म्हटलं की शिवबांच्या कर्तृत्वाचा जागर, आणि महाराष्ट्र म्हटलं तर कलेच्या माध्यमातून फक्त आपल्या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला एक आगळं वेगळं स्थान निर्माण करून देण्याचं काम आपल्या कॉलेजच्या वतीने करण्यात येते। याचं मला थोडंसं कौतुक करावंसं वाटतंय। मी चैतन्य ज्ञानेश्वर पानसरे फ्रॉम शिवजन्मभूमी जुन्नर आपल्या समोर विषय मांडतोय, मराठ्यांचा जाणता राजा, योगांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज। आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आणि यशाची शिदोरी घेऊन बसलेल्या माझ्या समोरील विद्यार्थी मित्रांनो, धाडस तर सगळेच करतात, पण धाडस असे करावे की इतिहासाला भीती वाटावी आणि चुकून जरी तो काळ पुढे आला तरी त्या काळाची छाती पाठवावी। म्हणून म्हणतो आसमान में बहुत सितारे देखे होंगे, आसमान में बहुत सितारे देखे होंगे, मगर मेरे शिवबा जैसा एक भी सितारा नहीं देखा होगा। रायगडाच्या धुक्यात हरवणं फक्त महाराष्ट्राला जमतं आणि मराठी माणसाचं शिर फक्त छत्रपतींनी समोरच नतमस्तक होतं। मित्र, 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊंच्या पोटी सिंहाचा जन्म झाला। मानाचा मुजरा करतो शिवबाला, ज्याने या मराठी मातीत भगवा फडकवला। तेला वाचून किंमत काय समईच्या पातीला, किंमत काय समईच्या मातीला, पाण्या वाचून किंमत काय जमिनीच्या मातीला, धारे वाचून किंमत काय तलवारीच्या पातीला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही भारतभूमीच्या मातीला। मित्र, कधी कधी मनाला प्रश्न पडून जातो, 350 वर्ष उलटून गेले आपल्या राज्याला, परंतु आपल्या राजाच्या नावाचं वादळ अजूनही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमते। अरे असं काय घडलं, असं काय केलं आपल्या राजाने की काल जन्मलेलं पोरग ही छाती ठोकून जय शिवराय म्हणते? मग माझ्या समोर उत्तर मिळतं, या राजाने केलेला संघर्ष इतका मोठा आहे, या राजाने रचलेला इतिहासच इतका मोठा आहे। म्हणून म्हणतो, इतिहास तीच माणसं घडवतात जी माणसं इतिहास जाणतात। म्हणून जर इतिहास घडवायचा असेल तर इतिहास विसरता कामा नये। वाघ म्हणतात या मराठी जातीला, डोंगराशी भिडवतो छातीला, कपाळी लावतो महाराष्ट्राच्या मातीला, तोड नाही जगात कुठे आमच्या हिंमतीला, कारण आम्ही रक्त पाजतो आमचे तलवारीच्या पातीला। मित्र, 16 वर्षे शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलेलं, आज आपल्या वयाची 20 वर्ष उलटून चाललीत। आपण काय करतोय हे देखील आपण कधीतरी लक्षात घेतलं पाहिजे। हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं, हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं, दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं, पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी, आणि स्वराज्य निर्माण करायचं असेल तर शिवबाचंच काळीज हवं। कधीतरी एखाद्या रानात गेलात, तेथील मातीचा एखादा ढिगुळ हातात घेतला आणि पाण्यात टाकला तर त्या पाण्यावर येणारा हा तवंग हा देखील या मातीसाठी लढलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा तवंग आहे। हे देखील आम्ही कधीतरी लक्षात घेतलं पाहिजे। शिवभक्तांचा केला नाद तो झाला बाद, शिवभक्तांशी घेतला पंगा तर केला दंगा। कोणाच्या नादी लागणं हा आमचा इतिहास नाही, पण कोणी आमच्या नादी लागलं तर त्याचं काय होईल हे इतिहास देखील सांगू शकत नाही। ज्यावेळेस तुमच्या आमच्यासारखा एका शेतकऱ्याचा मुलगा, तरुण मुलगा शिक्षण घेण्यासाठी परदेशात येतो त्यावेळेस त्याचं कौतुक जरूर करावं, पण त्याला शिकवण्याची धम्मक दाखवणाऱ्या त्या बापालाही आपण विसरता कामा नये। ज्यावेळेस मुलगा शिक्षण घेण्यासाठी परदेशात येत असतो त्यावेळेस त्याच्या हातात त्याला लागणाऱ्या सामानाची बॅग असते आणि त्याच्या वडिलांच्या हातात छोटंसं डॉक्युमेंट वगैरे असतं। मुलगा परदेशात येतो, नवनवीन गोष्टी आत्मसात करतो, नवनवीन मोबाईल वगैरे पाहतो, सगळ्या गोष्टी त्याला ज्ञात होतात, परंतु परत ज्यावेळेस गावाला जातो तेव्हा मात्र त्याचं सर्व सामान त्याच्या वडिलांच्या डोक्यावर असतं आणि त्याच्या हातात सुंदर असा मोबाईल असतो। अरे मग प्रश्न पडतो मला, जे ज्ञान समाजाच्या उपयोगी नाही ते ज्ञानाचा शिकून तरी काय फायदा? म्हणून म्हणतो, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं, कश्तियों को बदलने की कोई जरूरत नहीं मेरे दोस्त, अगर दिशाओं को बदलो तो किनारे खुद ही खुद बदल जाते। ही दिशा जी आहे तीच आम्हाला बदलायची आहे। मित्रांनो, आपल्यासारखे तरुण तडफदार मावळे आपल्या हातामध्ये शिवरायांनी स्वराज्याचं तोरण दिलेले आहे आणि हेच मावळे आज व्यसनाच्या आधी जात आहेत। मित्रांनो, शिवरायांची शिवजयंती साजरी करताना आपण शिवरायांना डोक्यावर घेऊन नसतो,
परंतु काहीतरी शिवराय आपण आपल्या मनामध्ये उतरवतोय का? शिवराय आपल्या जगण्यात, शिवराय आपल्या विचारात आहेत का? हे देखील आम्ही काहीतरी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सांगतो, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. हे समाजात फिरणारं व्यसनाचं वारं आपल्याला बंद करायचं आहे. ना तलवार ठेवतो ना ढाल ठेवतो, ना तलवार ठेवतो ना ढाल ठेवतो. मराठ्यांची पोरं आम्ही, काळजात फक्त शिवरायांच्या नावाचा अंगार ठेवतो. काहीतरी व्यसन करायच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या, धुरा दिली आहे शिवबाने, आपण ती सांभाळली पाहिजे. धुरा दिली आहे शिवबाने, आपण ती सांभाळली पाहिजे. आता शांत बसून चालणार नाही. शूरवीरांची परंपरा आपली, दगडाला पाजर फोडलाच पाहिजे. मित्रांनो, दुःखामध्ये डोळ्यातून धार आणू नका, संकुचित जगण्याला भार मानू नका. गाढवाच्या संगती राहाल तर माती व्हाल. शिवरायांची शपथ, शिवरायांच्या विचाराने जगाल तर छत्रपती व्हाल. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करून सांगण्याचे विषय नाही, पण दुर्दैव आमचं की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केल्याशिवाय त्यांचे मोठे पण आमच्या लक्षात येत नाही. मध्ये मंत्रालयाला आग लागली होती, 3 दिवस या विज्ञानयुगामध्ये ती आग व्यवस्थित विझवता आली नाही. पण त्या काळी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मवळ्यांना पत्र लिहितात, बाबांनो, झोपताना दिवा विझवून झोपा, नाहीतर एखादा उंदीर तहानेने यायचा, पेट टिवाट तोंडात धरायचा, गंजीत शिरायचा, हा म्हणता वनवा पेटायचा, आग लागूच नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं तंत्रज्ञान कामी यायचं. छत्रपती शिवाजी महाराज हे खरं तर तुलना करून सांगण्याचा विषय नाही, पण छोट्या छोट्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज समजतात. पण ज्यावेळेस हीच मुलं 20 वर्षांच्या वर जातात, ही मुलं मात्र व्यसन करतात. एक दृष्टांत सांगतो जाता जाता. एक वडील आणि मुलगा होता. तो मुलगा वडिलांना त्यांचं काम करून देत नव्हता. वडील देखील वैतागलेले. शेवटी त्यांनी काय केलं, तर एक नकाशा घेतला, त्या नकाशाचे बारीक बारीक तुकडे केले आणि त्या मुलाला सांगितलं, हा नकाशा जोड, तोपर्यंत मी माझं काम करतो. वडील त्यांचं काम करायला जाईपर्यंत मुलाने नकाशा जोडला आणि तो वडिलांना बोलला, बाबा मी नकाशा जोडला. त्याच्या वडिलांना प्रश्न पडला, ह्याच्यापेक्षा जास्त वेळ तर मला नकाशा फाडण्यासाठी लागलेला. त्यांनी त्याला विचारलं की हा नकाशा कसा जोडला, तर मुलाने उत्तर दिलं, बाबा तुम्ही जो मला नकाशा दिला होता त्याच्या मागे एका महापुरुषाचं चित्र होतं, मी तो महापुरुष जोडत गेलो, जग आपोआप जोडलं गेलं. ही ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये. माजली असतील कुत्री पण ती आम्हाला आडवी जात नाही. माजली असतील कुत्री पण ती आम्हाला आडवी जात नाही, कारण त्यांना माहित आहे हा वाघ फाडल्याशिवाय राहत नाही. भुंकत असतील माघारी पण आमच्या समोर भुंकत नाही, कारण त्यांना हे पण माहित आहे हा वाघ त्यांच्यावर थुंकत नाही. पिसाळले असले तरी आमच्या गल्लीत फिरकत नाही, कारण त्यांच्या बापाने सांगून ठेवले मराठे फुजारकी मिळवत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.